श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या 5 गोष्टी खोटं बोललात तरी त्याचे पाप लागत नाही. या गोष्टी सत्यापेक्षा मोठ्या आहेत. मित्रांनो, कधी-कधी खोटं बोलणं चुकीचं नसतं. उलट ते योग्यही ठरू शकतं. आज तुम्हाला अशा 5 खोट्यांबद्दल सांगणार आहे, जे कधीच पाप मानले जात नाहीत. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत की खोटं बोलू नये. खोटं बोलणं म्हणजे पाप असतं आणि जो खोटं बोलतो तो चुकीचा असतो. पण मित्रांनो, खरं आयुष्य थोडं वेगळं असतं. कारण प्रत्येक परिस्थिती सारखी नसते. प्रत्येक वेळेस सत्य बोलणं योग्य असतं असंच नाही. कधीकधी अशी वेळ येते की जर आपण सत्य बोललो तर कोणाचं नुकसान होऊ शकतं, एखाद्याचं मन दुखावू शकतं किंवा मग एखाद्याचं आयुष्यही बिघडू शकतं. आणि अशा वेळी जर आपण खोटं बोललो आणि त्यातून चांगलं घडलं तर ते खोटं चुकीचं कसं ठरेल? म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये आणि जीवनाच्या अनुभवांमध्ये काही अशा परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे खोटं बोलणं पाप मानलं जात नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 गोष्टी ज्या तुमचा विचार बदलून टाकतील. पहिली गोष्ट म्हणजे मजेत बोललेलं खोटं. आपण सगळेच मित्रांसोबत किंवा कुटुंबात मजेत बोलताना काही ना काही खोटं बोलतो. कधी आपण एखाद्याला खुश करण्यासाठी बोलतो की तू खूप छान दिसतोयस. कधी आपण एखाद्याला हसवण्यासाठी काहीतरी बनवून सांगतो. हे खोटं खरं नसतं, पण यात कोणाचं नुकसान होत नाही. उलट त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू येतं, त्याला आनंद मिळतो आणि आनंद देणारी गोष्ट कधीच पाप असू शकत नाही. कारण जीवनात हसणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुमच्या एका छोट्या खोट्यामुळे कोणीतरी आनंदी होत असेल तर ते चुकीचं नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे खोटं कोणाला दुखावणारं नसावं, कोणाची टिंगल करणारे नसावं. फक्त आणि फक्त आनंदासाठी असलेलं खोटं हेच या प्रकारात येतं. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न जुळवताना बोललेलं खोटं. आपल्या समाजात लग्न ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 2 लोकांचं नाही तर 2 कुटुंबांचं नातं तयार होतं. आणि कधीकधी असं होतं की एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळायला अडचणी येतात. अशा वेळी थोडंफार चांगलं दाखवण्यासाठी काही गोष्टी वाढवून सांगितल्या जातात. जसं की तो खूप जबाबदार आहे, ती खूप समजूतदार आहे, तो खूप कष्टाळू आहे. हे सगळं पूर्णपणे खोटं नसतं, पण थोडं जास्त चांगलं दाखवण्यासाठी सांगितलं जातं. आणि जर या गोष्टींमुळे 2 लोकांचं आयुष्य एकत्र येत असेल, त्यांचा संसार सुरू होत असेल, तर हे खोटं पाप मानलं जात नाही. कारण इथे उद्देश वाईट नसतो. इथे उद्देश असतो एक चांगलं नातं निर्माण करण्याचा. पण इथेही लक्षात ठेवायचं की मोठी फसवणूक करू नये, कारण नातं सत्यावरच टिकतं. तिसरी गोष्ट म्हणजे पत्नीशी किंवा जोडीदाराशी बोललेलं खोटं. आता हा मुद्दा खूप लोकांना रिलेट होईल. घरात शांतता ठेवण्यासाठी, नातं टिकवण्यासाठी कधी-कधी आपल्याला काही गोष्टी लपवाव्या लागतात. कधी आपण म्हणतो की तू खूप छान दिसतेस, जरी आपल्याला तसं वाटत नसलं तरी. कधी आपण म्हणतो की जेवण खूप चविष्ट आहे, जरी ते साधं असलं तरी. हे खोटं असलं तरी यात प्रेम असतं, आदर असतो आणि हेच नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक वेळी खरं बोलणं योग्यच असतं असं नाही. कधीकधी शांतता आणि प्रेम जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच असं खोटं पाप मानलं जात नाही. चौथी गोष्ट म्हणजे प्राण वाचवण्यासाठी बोललेलं खोटं. ही सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर एखाद्याचे प्राण धोक्यात असतील आणि त्याला वाचवण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागलं, तर ते खोटं पाप नाही. उलट ते सर्वात मोठं पुण्य आहे.
कारण जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवन. जर सत्य बोलून एखाद्याचा जीव जात असेल आणि खोटं बोलून तो वाचत असेल तर खोटं बोलणं हेच योग्य ठरतं. म्हणूनच आपल्या धर्मातही सांगितलं आहे की प्राण वाचवणं हे सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी जर खोटं बोलावं लागलं तर ते पूर्णपणे योग्यच आहे. 5वी गोष्ट म्हणजे स्वतःचं रक्षण करण्यासाठी बोललेलं खोटं. समजा एखादी व्यक्ती तुमचं सर्व काही लुटायला आली आहे, तुमचे पैसे, तुमची मेहनत, तुमचं सगळं काही, आणि त्यावेळी जर तुम्ही सत्य सांगितलं तर तुमचं मोठं नुकसान होईल. पण जर तुम्ही खोटं बोलून स्वतःचं रक्षण केलं तर ते चुकीचं नाही, कारण स्वतःचं रक्षण करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि या परिस्थितीत खोटं बोलणं पाप मानलं जात नाही. कारण इथे तुम्ही कोणाचं नुकसान करत नाही तर फक्त स्वतःचं जीव वाचवत आहात. आता मित्रांनो, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की खोटं बोलणं नेहमीच वाईट नसतं. ते त्या परिस्थितीवर अवलंबून असतं, त्या मागच्या हेतूवर अवलंबून असतं. जर तुमच्या खोट्यामागे स्वार्थ असेल, कोणाचं नुकसान करण्याची भावना असेल तर ते खोटं नक्कीच पाप आहे. पण जर तुमच्या खोट्यामागे कोणाचं भलं करण्याची भावना असेल, आनंद देण्याची इच्छा असेल तर ते खोटं पाप नाही. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खोटं बोलाल तेव्हा एकदा विचार करा की हे खोटं कोणासाठी आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. जर उत्तर चांगलं असेल तर ते खोटं चुकीचं नाही. शेवटी फक्त एकच सांगायचं आहे, जीवनात सत्य महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे मानवता आणि भावना. आणि जिथे भावना जिंकतात तिथे नियम थोडे मागेच पडतात. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.